आज मी बनवणार आहे रवा ढोकळा। त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 2 ते 3 कळ्या आणि अद्रकाचा तुकडा घेतलेला होता। त्याचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। आता आपण हा 1 वाटी रवा पाऊल गंजामध्ये टाकून घेऊया। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। रव्यामध्ये पाणी आपल्याला हळूहळू टाकून घ्यायचं आहे, थोडं थोडं, एकदम नाही टाकून घ्यायचं आहे। आपल्याला हा रवा असा घट्टपैकी असा भिजवून घ्यायचा आहे। हे बघा इथे थोडं थोडं पाणी टाकून असं भिजवून घेतलेलं आहे। अशापैकी हा रवा आपण भिजवून घेतला आहे। त्याच्यामध्ये हे आपण जे दही घेतलेलं होतं हे मिक्सरमध्ये हे आपण दही टाकून घेऊ आणि हे मी इथे 1 मिरची घेतलेली, याचे 2 तुकडे करून याच्यामध्ये टाकून घेत आहे। 2 छोटे अद्रकाचे तुकडे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे। 2 ते 3 लसणाच्या कळ्या आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। या 2 ते 3 लसणाच्या कळ्या टाकून घेत आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून याच्यामध्ये 1 चमच साखर घ्यायची। आपल्याला छोटा 1 चमच ही साखर घेतलेली आहे आणि साखर आपल्याला ऑप्शनल आहे। ही साखरही आपल्याला इथे बारीक करून टाकायची आहे, ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे इथे साखर बारीक करून घेतलेली आहे, ते मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये दही आणि बारीक करून घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। इथे टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमच मी इथे मीठ टाकून घेत आहे। हे आपल्याला चांगल्यापैकी आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे इथे मी चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही 1 पॅकेट इनोचा किंवा खायचा सोडा टाकून घ्यायचा। मी इथे अर्धा चमच खायचा सोडा टाकून घेत आहे। तुमच्याकडे इनो असेल तर इनो टाकू शकता तुम्ही आणि आपल्याला हे चांगल्याने मिक्स करून 10 मिनिटं आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ। आपल्याला रवा जास्त पातळ नाही भिजवून घ्यायचा आहे। हे बघा अशापैकी आपण हा रवा असा भिजवून घेतलेला आहे ना। आपण याच्यामध्ये खायचा सोडा टाकून घेतलेला होता आणि आपल्याला हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, असं जाळीदार होईपर्यंत। हे बघा छानपैकी याला असं बुडबुडे यायला लागलेले आहेत। आपण आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ। याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे ना। आता आपण बघू आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर मी याच्यामध्ये चाकूची टोक चाकून बघत आहे। इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे अगदी, हे बघू शकता तुम्ही, काहीच चिपकत नाही आहे, अशापैकी झालेला आहे। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊ आपला तयार झालेला ढोकळा। आता आपण हे चाकूच्या साहाय्याने याला साईडने आपण साईड त्याची वाली काढून घेऊया आणि प्लेटमध्ये आपण हा ढोकळा आता काढून घेऊ। वर अशी पालती ठेवू, पलटवून घेऊ आणि हाताने थापून घेऊ। आपण याला हाताने असं थापून घेऊया। आता आपण इथे आपला ढोकळा हा आपला तयार झालेला आहे। इथे आपण असा रवा ढोकळा तयार करून घेतलेला आहे। बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा होणारा, टिफिनमध्ये आपण मुलांच्या देऊ शकतो चटपट असा आपला हा रवा ढोकळा। आता आपण याच्यावरती चटणी तयार करून घेऊ। आता आपण ढोकल्यावरती तडका लावण्यासाठी इथे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला। इथे तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये इथे मी मोहरी टाकून घेत आहे। चांगल्यापैकी मोहरी टाकून घ्यायची आहे आपल्याला। मोहरी टाकून घेतलेली आहे। आता ती तडतड व्हायला लागलेली आहे। 4 ते 5 असे मिरच्या टाकून घेतलेले आहे। कढीपत्ता टाकून घेत आहे आणि आता आपल्याला हे आपण जो ढोकळा तयार केला होता त्याच्यावरती आपण हे गरम फोडणी आपण टाकून घेऊ। कट करून घेत आहोत आणि कट करून झाल्यानंतर आपण याच्यावरती मोहरी आणि आपण जे हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता होता ते आपण याच्यावरती घालून घेऊ छानपैकी। हे बघा इथे असं कट करून झालेलं आहे। कढीपत्त्याची आणि याची फोडणी घालून घेत आहोत।
मोहरीची छानपैकी अशी छानपैकी असं मस्त आपण याच्यावरती फोडणी घालून घेतलेली आहे, बघू शकता। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ, बारीक चिरलेली। अशापैकी इथे आपला हा रवा ढोकळा तयार झालेला आहे छानपैकी। तर अशापैकी तुम्ही रवा ढोकळा बनवा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।